2019 व 2025च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस अंतर्गत विश्वासघाताची पुनरावृत्ती 2029 मध्ये होईल अशा भीतीनेच पृथ्वीराज बाबा पाटील यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर आज माझी पहिल्यांदाच पत्रकारांचा सुसंवाद होत आहे आणि माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यापूर्वी गेली 35 वर्ष मी काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यापासून पदाधिकाऱ्यांपर्यंत अनेक पदांवर कार्यरत आणि काँग्रेस पक्षातले केंद्रातले नेते असतील, राज्यातले नेते असतील, या सर्वांचं त्यांनी मला वेळोवेळीचे सहकार्य केलं. बहुधा काँग्रेसची विधानसभेची उमेदवारी दिली. या गोष्टीबद्दल मी काँग्रेस पक्षाचा मनपूर्वक आभारी आहे आणि त्यांचा सर्व नेत्यांचा ऋणी आहे. अर्थात हा नव्यानं भाजप पक्षामध्ये पक्षप्रवेश झाला. त्यामध्ये निश्चितपणानं एवढी वर्ष पक्षामध्ये काम करत असताना 2 निवडणुका ज्या लढवल्या 2019 आणि 2024 विजन ठेवून सांगलीचा विकास कोणत्या पद्धतीनं झाला पाहिजे, सांगलीत आणखी काय काय आवश्यक आहेत, सुधारणा काय आवश्यक आहेत याची मतं मी संवाद सांगलीसाठीचा हा जो कार्यक्रम केलेला होता जनतेपर्यंत जाऊन पोहोचून वेगवेगळ्या घटकातल्या लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचून त्यांची मतं जाणून घेऊन सांगलीच्या शाश्वत विकासाकरता म्हणून एक पंचसूत्री तयार केलेली आहे आणि त्या पंचसूत्री मी खरं म्हणजे त्या पंचसूत्री अंमलात आणली. खऱ्या अर्थानं माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं जे महाराष्ट्राच्या विकासाकरता विजन तर त्याचीच एक पूर्ती सांगलीच्या एक विजन म्हणून मी निश्चितपणानं ती विकासाची पूर्ती होईल असा विश्वास मला वाटल्यामुळं आणि तसं या माझ्या पंचसूत्रीला बळ देण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी ते देण्याचं मला मान्य केलं आणि सांगलीकर जनतेचा जो विकासाचा एजेंडा घेऊन मी एवढे वर्ष काम करतो त्याचं फलित आता भारतीय जनता पार्टीच्या निश्चितपणानं मिळेल या हेतूनं मी प्रवेश केलेला आहे. परंतु तत्पूर्वी एक दुसरी बाजू देखील आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये मी अत्यंत थोडक्या मतानं पराभूत झालो. 2024लाही माझ्या काँग्रेस अंतर्गत जी बंधुकी झाली त्यामुळे माझा पराभव झाला, अन्यथा माझा विजय निश्चित. आता 2019लाही माझ्या संदर्भामध्ये काँग्रेस अंतर्गत विश्वासघात झाला. 2024लाही तीच परिस्थिती. पुन्हा 2029ला अशा प्रकारची बंधुकी, अशा प्रकारचा विश्वासघात होणार नाही कशावर हा प्रश्न आमच्या कार्यकर्त्यांमध्ये होता, माझ्या मनामध्ये होता आणि त्याची समाधानकारक उत्तर मला त्या ठिकाणी काँग्रेस नेत्यांकडून मिळू शकली नाही आणि त्यामुळं कदाचित पुन्हा ती पुनरावृत्ती होऊ नये. कारण मला सांगण्यात आलं की बाबा आता पुढचे त्यांच्याच घरातले उमेदवार आता पुढं त्या ठिकाणी असतील. कारण आपण नाही तर कुणीच नाही अशा मानसिकतेमध्ये गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्ष. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता काम करून पक्षासाठी लढून जनतेचे प्रश्न हाताळून प्रामाणिकपणे काम करत या ठिकाणापर्यंत पोहोचत असताना पुन्हा असं होत असेल तर मग कितपत आपल्याला पुढं अशा गोष्टींची रिपिटेशन होणार नाही याची खात्री मला व्यक्तिशः वाटली नाही आणि ती
मला कोणी तशी खात्री दिली नाही की हे 19 ला घडणार. त्यामुळं भारतीय जनता पार्टीला या सर्व बाबतीमध्ये मला आश्वस्त केलं, नेतृत्वानं केलं. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी चांगल्या कार्यकर्त्यांना जो जनतेकरता झोकून देऊन काम करतो, पक्षाकरता झोकून देऊन निष्ठेपणाने काम करतो, त्याला निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी न्याय देईल याची आहे. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.